आज सराफा बाजार उघडताच सोन्या चांदीच्या किमतीमध्ये असा काही महाभूकंप झालेला आहे ज्यानं संपूर्ण सराफा बाजार हदरवून सोडलाय. ब्रेकिंग न्यूज या क्षणाची सर्वात मोठी बातमी. गेल्या काही दिवसापासून सोन्यानं जो काय तांडव घातला होता तर तो महागाईचा डोंगर आज पत्त्यासारखा कोसळलाय. हो, तुम्ही अगदी बरोबर ऐकलत. सोन्याचा जो दरवाढीचा फुगा आकाशाला भिडलेला होता तर तो आज अक्षरशः फुटला असून सोन्या चांदीचे भाव आज थेट तोंडावर आपटलेत. मित्रांनो, आजची सकाळ खरेदीदारांसाठी सुवर्ण संधी घेऊन आलीय. मित्रांनो, गेल्या 4 दिवसांमध्ये सोन्याच्या बाजारात जे काही घडलंय ते पाहता हे स्वप्न आहे की सत्य असा प्रश्न पडतो. जे सोनं एक 82,000 रुपयांच्या ऐतिहासिक शिखरावर जाऊन बसलं होतं तर ते सोनं आता तिथून थेट जमिनीवर कोसळलंय. अवघ्या 96 तासांच्या आतमध्ये सोन्याचे भाव तब्बल 30,000 खाली आले आहेत. तुम्ही विचार करा, आता ज्यांच्या घरी लग्न किंवा कार्य आहे त्यांच्या खिशाला किती मोठा दिलासा मिळालेला असेल. आणि आजचा विचार केला तर आज पुन्हा एकदा सोन्याच्या दरामध्ये 9,000 रुपयांची जबरदस्त पडझडसुद्धा झालेली आहे. पण थांबा, खरी खळबळ तर चांदीने आता या ठिकाणी उडून दिलेली आहे. ज्या चांदीने 4 लाखांचा टप्पा पार करून सर्वाच्या तोंडच पाणी पळवलं होतं, तिने अवघ्या 48 तासांमध्ये चक्क 1,00,000 रुपयांची गटांगळी खाल्लेली आहे. चांदीचा हा फ्रीफॉल पाहून मोठमोठे व्यापारीसुद्धा चक्रावून गेले आहेत. गेल्या काही दिवसांमध्ये सामान्य माणसांसाठी सोनं खरेदी करणं म्हणजे आकाशाला गवसणी घालण्यासारखं झालं होतं. मध्यमवर्गीय कुटुंबांची आणि ज्याच्या घरी लग्नाची लगबग आहे त्यांची तर झोप या ठिकाणी उडली होती. सोनं आता 2 लाखांच्या पार जाणाऱ्या भीतीने अनेकांनी खरेदी लाभणीवर टाकलेली होती. बाजारामध्ये खरेदीदारांऐवजी भीतीच वातावरण सर्वात जास्त होतं. पण म्हणतात ना, रात्र कितीही मोठी असली तरी सकाळ होतेच. तसंच काहीच आता घडतंय. सोन्या चांदीचे भाव आता पुन्हा एकदा सर्वसामान्यांच्या खिशाला परवडतील अशा ठिकाणी येताना दिसत आहेत. पण आता सर्वात मोठा प्रश्न असा आहे की हे घसरण अशीच सुरू राहणार का, की ही केवळ एक तात्पुरती विश्रांती आहे? आजच्या या विशेष व्हिडिओमध्ये आपण सविस्तरपणे पाहणार आहोत. पहिली गोष्ट, आजच्या 18 कॅरेट, 22 कॅरेट आणि 24 कॅरेटचे तुमच्या शहरातील ताजे दर काय आहेत? त्यानंतर दुसरी, चांदीमध्ये झालेली ही ऐतिहासिक घसरण नक्की कशामुळे झाली? आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे गुंतवणूक करण्यासाठी किंवा लग्नासाठी किंवा लग्नाच्या खरेदी करण्यासाठी हीच योग्य वेळ आहे का? जर तुम्ही आज दागिने खरेदी करण्याचा विचार करत असाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याशिवाय एक पाऊलही टाकू नका. कारण तुमची एक छोटीशी चूक तुमचा हजारो लाखो रुपयास नुकसान करू शकते. चला तर मग वेळवाया न घालवता पाहूयात या ठिकाणी आजचा सराफा बाजार काय सांगतोय. तर मित्रांनो, चला आता बोलूया त्या चांदीबद्दल, जिने गेल्या काही दिवसांमध्ये बाजारामध्ये अक्षरशः उच्चांक गाठलेला होता. मित्रांनो, चांदी ज्या वेगाने वर चढली होती अगदी त्याच वेगाने आता ती खाली कोसळताना दिसत आहे. सर्वसामान्य ग्राहकांना आणि गुंतवणूकदारांनाही समजत नव्हतं की नेमकं खरेदी करावी कधी. ज्यांनी अगोदरच गुंतवणूक करून ठेवलेली होती तर त्यांना चांदीनं मालामाल केलेला आहे. पण आता मात्र या तेजीला ब्रेक लागलाय. गेल्या 48 तासांमध्ये असं काही घडलंय की चांदी थेट 1,00,000 रुपयांनी स्वस्त झाली आहे. आजचे दर पाहिल्याच्या नंतर कदाचित तुमच्या डोळ्यावर तुमचा विश्वास देखील बसला नाही. चला तर मग पाहूयात आजचे अधिकृत दर. 1 ग्रॅम चांदी 300 रुपये, 10 ग्रॅम चांदी 3,000 रुपये, 100 ग्रॅम चांदी 30,000 रुपये आणि 1 किलो चांदी 3,00,000 रुपये. चांदीच्या या घसरणीच साधं कारण म्हणजे वाढीचा फुगा आता फुटलाय. गेल्या काही दिवसातली वाढ ही नैसर्गिक मागणीमुळे नव्हती तर ती केवळ सट्टेबाजी आणि भीतीमुळे निर्माण झालेली एक कृत्रिम तेजी होती. जेव्हा कोणतीही गोष्ट गरजेपेक्षा जास्त वेगानं महागते तेव्हा ती तेवढ्याच वेगानं खालीसुद्धा येते. यालाच आपण मार्केट करेक्शन असं म्हणतो. आंतरराष्ट्रीय स्तरावर साठा मुबलक असूनही जी काही टंचाई निर्माण केलेली होती तर ती आता संपली आहे. थोडक्यात सांगायचं तर सट्टेबाजांनी माघार घेतल्यामुळे चांदी आता आपल्या खऱ्या आणि रास्त किमतीवर परत येत आहे. म्हणूनच ही सर्वात मोठी पडझड आपल्याला दिसत आहे. मित्रांनो, चांदीतल्या या ऐतिहासिक घसरणीची चर्चा संपूर्ण देशामध्ये सुरू असतानाच आता या सोन्याच्या बाजारपेठेमधूनही तितकीच मोठी आणि धक्कादायक बातमी आता समोर आली आहे. सोन्याच्या किमतीने गेल्या काही दिवसांमध्ये सर्वसामान्य ग्राहकांच्या संयमाची जणू परीक्षाच पाहिली होती.
पण आज मात्र सोन्याच्या दरामध्ये अशी काही पडझड झालेली आहे की जो तो आजच्या दराची खात्री करून घेतोय. मित्रांनो, जानेवारी महिन्यात सोन्यासाठी अत्यंत अनपेक्षित ठरला होता. 24 कॅरेट सोन्याचा भाव 1,35,000 रुपयावरून थेट 1,82,000 रुपयांच्या शिखरावर जाऊन पोहोचला होता. या प्रचंड दरवाढीमुळे मार्केटमध्ये एक प्रकारचं भीतीचं वातावरण होतं आणि मध्यमवर्गीय कुटुंबांना तर सोनं खरेदी करणं केवळ अशक्य वाटत होतं. पण म्हणतात ना, कोणताही बदल हा कायमचा नसतो. गेल्या अवघ्या 3 ते 4 दिवसांमध्ये सोन्याच्या किमतीत तब्बल 30,000 रुपयांची अभूतपूर्व घसरण झालेली आहे. ज्यांच्या घरी लग्नसराई आहे, ज्यांना गुंतवणूक करायची आहे किंवा ज्या माताभगिनी भाव कमी होण्याची वाट बघत होत्या, त्यांच्यासाठी ही बातमी एखाद्या मोठ्या दिलासादायक बातमीपेक्षा कमी नाही. 30,000ची ही सूट म्हणजे गेलेल्या अनेक महिन्यातील सर्वात मोठी प्राइस ड्रॉप आहे. त्यामुळे आता सोन खरीददारांच्या चेहऱ्यावर पुन्हा एकदा हसू परतलं असून दागिन्यांच्या दुकानामध्ये पुन्हा एकदा चैतन्य पाहायला मिळतंय. चला तर मग आता वेळवाया न घालवता आपण थेट 18 कॅरेट, 22 कॅरेट आणि 24 कॅरेटच अधिकृत दर पाहून घेऊयात. प्रथम पाहूयात 18 कॅरेट सोन्याचे दर. आज 1 ग्रॅम 18 कॅरेट सोन्यासाठी तुम्हाला 11,368 रुपये द्यावे लागतील. 10 ग्रॅम सोन्यासाठी आज तुम्हाला 1,38,800 रुपये द्यावे लागतील आणि 100 ग्रॅम खरेदीसाठी याचा दर आहे 1,36,800. विशेष म्हणजे कालच्या तुलनेमध्ये आज यामध्ये तब्बल 6,790 रुपयांची सर्वात मोठी घट झालेली आहे. आता वळूयात 22 कॅरेट म्हणजेच हॉलमार्क दागिन्यांच्या दरांकडे. आज 1 ग्राम 22 कॅरेट सोन्याचा भाव 13,893 रुपये इतका झालेला आहे. 10 ग्रॅम सोन्यासाठी आज तुम्हाला 1,38,930 रुपये मोजावे लागतील आणि 100 ग्रॅम खरेदीसाठी आजचा दर आहे 13,89,322 कॅरेटमध्ये प्रति 10 ग्रॅम मागे 8,300. मोठी पडझड आपल्याला पाहायला मिळत आहे. आता आपण सर्वात शेवटी पाहूया 24 कॅरेट म्हणजे शुद्ध सोन्याचे आजचे ताजे दर. आज 1 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याची किंमत 15,156 रुपये आहे. 10 ग्रॅम शुद्ध सोन्यासाठी आज तुम्हाला 1,5,1,5,60 रुपये मोजावे लागतील आणि 100 ग्रॅमसाठी आजचा दर आहे 15,55,600 रुपये. सर्वात मोठी बातमी म्हणजे 24 कॅरेटमध्ये आज एकाच दिवसात प्रति 10 ग्राम चक्क 950 रुपयांनी ऐतिहासिक घसरण या ठिकाणी झालेली आहे. आता तुमच्या मनामध्ये पहिला प्रश्न आलेलाच असेल की जे काही सोनं 2 लाखांच्या दिशेनं धावत होतं ते अचानक 30,000नी कसं काय कोसळलं? तर मित्रांनो, याचं मुख्य तांत्रिक कारण आहे मार्केटमधील ओहर आहे. गेल्या काही दिवसांमध्ये केवळ सट्टेबाजी आणि युद्धजन्य परिस्थितीच्या अफवामुळे सोन्याच्या किमतीमध्ये ही कृत्रिम वाढ झालेली होती. पण आता आंतरराष्ट्रीय बँकांनी आणि मोठ्या संस्थांनी आपला सोन्याचा साठा बाजारामध्ये विक्रीसाठी काढल्यामुळे ही सर्वात मोठी घसरण आपल्याला पाहायला मिळत आहे. थोडक्यात सांगायचं तर सोन्याच्या दरवाढीचा जो काही फुगा होता तर तो आता पूर्णपणे फुटलेला असून आणि किमती पुन्हा आपल्या नैसर्गिक स्तरावर येत आहेत. अशावेळी अनेकांना प्रश्न पडतोय की हे ब्रेक अशीच कायम राहणार का? आणखी पुन्हा भाव वधारणार? तर बाजार तज्ज्ञांच्या मते सोन्याच्या किमतीत ही घसरण आणखी काही दिवस सुरू राहण्याची शक्यता नाकारता येत नाही. कारण जेव्हा सोन्याचा दर इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये कोसळतो तेव्हा मोठे गुंतवणूकदार लगेच पैसे लावत नाहीत. ते वेट अँड वॉचची भूमिका घेत असतात. सोन्याचा मूळ स्वभाव पाहता एकदाही घसरण स्थिरावली की पुन्हा भाव स्थिर होऊ शकतात. पण सध्या तरी दरवाढीची कोणत्याही प्रकारची शक्यता दिसत नसल्यानं आपण सर्वांनी थोडा संयम राखणं गरजेचं आहे. तर रसिक प्रेक्षकांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण सोन्या चांदीच्या या महाभूकंपाचे सविस्तर विश्लेषण पाहिलेले आहे. तुम्हाला काय वाटतं? सोनं अजून स्वस्त होईल का? तुमचं मत कमेंट्समध्ये नक्की नोंदवा. अशाच प्रकारचे रोजचे मार्केट अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ गरजूपर्यंत शेअर करायला विसरू नका. भेटूया उद्याच्या नवीन बातमीत.